आत येऊ का जी? जी मी ह्या वेळेला आलो नसतो जी, परत तसंच कारण आहे. काय झालं? बाहेर भानुबाई आली आहे, ती त्यासनी तुम्हाला भेटायचं आहे. अजून कोण कोण आहे सोबत? जी त्यांचं वडील आहे ती आणि त्यांची माणसं आहे ती. काय सांगू जी त्यासनी? मी येते भेटायला. जी बानू इथे येईल हे अपेक्षितच होतं. देवी, आपण भेटायला जाऊयात. तुला मला भेटायचं आहे असं कळलं. वय काय झालं आहे बानू? आता तुम्हीच तिच्या संग बोला जी. आम्हास तिथं काय बी कळणं झालंय. वाड्यातनं अशी निघून गेली आणि हात आली बघा. तरी आम्ही म्हणलं कशाला उग. देव तुला भेटणार नाही हे ठाऊक आहे ना, आणि त्याची विचारणा करण्यासाठी आली आहेस का तू? नाही जी. मग झालंय तरी काय बानू? देवी तुम्ही बोला, आम्ही हायत हात. तुला त्यांच्या समोर स्पष्ट बोलता आलं नसतं याची मला कल्पना आली, आणि मी त्यांना सांगण्याआधीच तू त्यांना जायला सांगितलंस हे बरं झालं. मी आता तुम्हाला जे विचारायला आले आहेत ते विचारू का जी? विचार. महासाताई, तुम्ही मला सूक्ष्म देहानं गडावर आणलं. मग मी समद गड बघितला, पर त्या दिवशी मला महाराज बी भेटलं होतं. हो, त्याबद्दल आम्हाला कल्पना आहे. तर मी जेव्हा तुम्हाला भेटायला आले होते तेव्हा मला तुमच्या आजूबाजूला प्रकाश दिसला होता. असेल म्हणून तू मला भेटायला आली आहेस का? नाही जी, नुसतं तेवढंच नाही. मला त्या दिवशी महाराज असं म्हणले का तुम्हाला श्री म्हाळसा देवींना एक रहस्य ज्ञात आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.